अहो यालाच तर म्हणायचं ना, सत्तेचा माज म्हणे हे शेतकऱ्यांचं सरकार. मित्र हो, नमस्कार. शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत उदासीन आणि असंवेदनशील असलेले अजित पवार यांच्या पक्षाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे कोकाटे बघा गेल्या 4 महिन्यापासून अनेकदा वादग्रस्त ठरलेले आहेत. अहो ज्या शेतकऱ्याचं कल्याण करण्याची जबाबदारी या कृषी खात्यावर आहे आणि त्याच कृषी खात्याचे मंत्री शेतकऱ्यांना हीन समजतात, भिकारी समजतात. म्हणजे तशा प्रकारची त्यांनी स्वतःच अनेक विधानं केलेली आहेत, त्यावर वादही झालेले आहेत, टीकाही झालेली आहे. त्यामुळं या मंत्र्यांकडून म्हणजे या माणिकराव कोकाटे यांच्याकडून शेतकऱ्यांचं काय भलं होणार आहे याचा अंदाज बळीराजाला आधीपासूनच आलेला आहे. त्यात आता त्यांचा सभागृहामध्ये रमी खेळत बसण्याचा व्हिडिओ, आमदार रोहित पवार यांनी जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल केला तेव्हा महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ उडाली. टीका देखील तेवढ्याच वेगानं आणि जोरदार होत आहे. शेतकऱ्यांनी तर काय बघा, चक्क कपाळावर हात मारून घेतला, हताश झाला शेतकरी. यांनी मात्र आपण रमी काही खेळत नव्हतो, आम्ही त्यांचं जे काही समर्थन ते त्यांनी केलं, त्याचा खुलासा माणिकराव कोकाटे यांनी केलेला आहे. अर्थात त्यामुळे काही शेतकऱ्यांचा संताप कमी झाला नाही हो. अजित पवारांचा पक्ष मात्र पुन्हा एकदा बदनाम झाला. अजित पवार यांच्या पक्षाची नेहमी गुंडांचा संबंध जोडला जातो बघा, म्हणजे तसे कित्येक फोटो देखील आजवर सोशल मीडियावर झळकले. अजित पवार यांचा पक्ष किंवा ते स्वतः सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत किती उदासीन आहेत हे या आधी सुद्धा दिसून आलेलं आहे. बघा, तुम्हाला आठवत असेल तर शेतकऱ्यावर झालेला गोळीबार लोक विसरलेले नाहीत अजूनही. आता शेतकऱ्यांच्या पोरांना राष्ट्रवादीच्या गुंडांनी लातूरमध्ये पुन्हा मारहाण केली. छावा संघटनेच्या काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर काही पत्ते टाकले. हे पत्ते कृषी मंत्र्यांना द्या आणि त्यांना सांगा रमी खेळायची असेल तर खुशाल खेळा, पती घरी बसून खेळा. अहो काय चुकलो या शेतकऱ्यांच्या पोरांचं? शेतकरी प्रचंड संकटात असताना आपला मंत्री सभागृहात बसून रमी खेळत असेल तर शेतकऱ्यांनी काय टाळ्या वाजवायच्या का? यांच्या गळ्यात पुष्पमाला अर्पण करायच्या का? हे मंत्री रमी खेळत होते की न खेळत होते हा भाग वेगळा, पण जे समोर आलं त्याने शेतकरी संतापणार नाहीत का हो? बरं, संताप आला असला तरी त्यांनी काही हाणामारी केली नाही, दगड मारली नाहीत. अहो हा एक त्यांच्या आंदोलनाचा भाग होता. सुनील तटकरे यांच्या टेबलवर त्यांनी पत्ते फेकले आणि त्याचाच राग राष्ट्रवादीच्या काही गुंडांना आला आणि मग त्यांनी या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केल्याचा आरोप तर करण्यात आलेला आहे. त्यांनी आता सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. राज्याचे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांचा अपमान करीत आहेत. खरं तर बघा, या आधीच त्यांची हकालपट्टी अजित पवारांनी करायला हवी होती, ती झाली नाही किंवा होती नाही. यावरून अजित पवार यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत किती तळमळ आहे, किती काळजी आहे हेच तर दिसतं ना हो. छावा संघटनेचे कार्यकर्ते हे काही आपली व्यक्तिगत मागणी करीत नव्हते. राज्याचा निष्क्रिय कृषी मंत्री बदला एवढीच त्यांची मागणी होती ना. आणि ही मागणी करणं जर चुकीचं ठरत असेल, त्यासाठी बेदम मारहाण केली जात असेल तर मग ही कसली आली लोकशाही? अहो यालाच तर म्हणायचं ना, सत्तेचा माज म्हणे हे शेतकऱ्यांचं सरकार. शेती खात्याचा मंत्री निष्क्रिय, त्यांना बदला म्हटलं की शेतकऱ्यांच्या पोरांना बेदम मारहाण. अहो यांना कार्यकर्ते म्हणून शेतकऱ्यांची पोरं लागतात. शेतकऱ्यांच्या पोरांनी यांच्या सतरंजा उचलायच्या, यांचे बॅनर लावायचे, शेतकऱ्यांच्या मतावर यांनी सत्तेची खुर्ची मिळवायची आणि सत्तेत आलं की त्यांनाच तुडवायचं. वा रे वा, शेतकऱ्यांचं सरकार. हा सत्तेचा माज अजित पवार यांनाही आणि त्यांच्या पक्षालाही परवडणार नाही. याची खूणगाठ अजितदादांनी आत्ताच बांधून ठेवायला हवी, कारण त्यांनी शेतकऱ्यांच्या छाव्यांना डिवचलेला आहे. मित्रांनो, हा सत्तेचा माज आहे किंवा केवळ काही फक्त राजकारण आहे? तुम्ही सांगा.
धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.